वसईतील आनंदनगर परिसरात रविवारी सायंकाळी एक मानवी कंकाळ आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। आनंदनगर येथील रमाबाई चाळीच्या मागील मोकळ्या भूखंडावर ही धक्कादायक बाब उघडकीस आली। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 3 दिवसांपासून संबंधित मोकळ्या भूखंडावर आग लागल्याची घटना घडत होती। दरम्यान रविवार असल्यानं काही मुले त्या जागेवर क्रिकेट खेळण्यासाठी गेली होती। खेळताना सायंकाळी सुमारे 6च्या सुमारास मुलांना जमिनीवर मानवी खोपडीसह हाडांचे अवशेष विखुरलेल्या अवस्थेत दिसून आले। कंकाळजवळ काही चिल्लर पैसेही आढळून आल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेची माहिती मिळताच माणिकपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील तपास सुरू केला आहे। हा कंकाळ नेमका कोणाचा आहे, तो येथे कसा आला, तसेच या प्रकरणामागे कोणते गूढ दडले आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत। विशेष म्हणजे अवघ्या 3 महिन्यांपूर्वी याच आनंदनगर परिसरातील एका इमारतीच्या पाण्याच्या टाकीत मानवी कंकाळ आढळून आले होते। त्यानंतर आता पुन्हा त्याच परिसरात दुसऱ्यांदा मानवी अवशेष सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या सलग घडणाऱ्या घटनांमागील रहस्य उलगडण्यात माणिकपूर पोलिसांना यश येते का, याकडे संपूर्ण वसईकरांचे लक्ष लागले आहे।